ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून सदावर्तेंवर बक्षीस आता जाहीर करण्यात आलेलं आहे। गुणरत्न सदावर्तेंच्या कानशिलात लगावणाऱ्याला 1,00,000 रुपये देण्यात येणार आहे। शिवसैनिक प्रशांत भिसे यांच्याकडून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। सदावर्ते मराठीबद्दल गरळ ओकतात असा त्यांचा आरोप आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सदावर्तेजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे? सन्मान्य पोलीस आयुक्त जे करतील, वारंवार मला अशा शेकडो येत आहेत, कायदा त्यांना जागा दाखवेल। दुसरा मुद्दा मला हे सांगायचं आहे की हे जे बोलतायत ते याला आणखी माहिती नाही की गरीब कसा जगाच्या नंतर गरीबच्या नंतर कानशिलात नाही, तो अगोदर जसं घरात बसवलो त्याच्यापेक्षा आणि जे कोणी गरिबांच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या हाड येत असतील की घरात शिकवले शिवाय राहणार नाही। कारण मुद्दा जो आहे त्यांना आणखी समजला नाही ते बालिश विचाराचे आहेत। त्यांना सरस्वती आई आणि ज्ञानार्जनाचं महत्व, त्याचबरोबर सावित्री आई, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाचं महत्व समजलेलं नाही। 5 क्रेडिट गरिबांच्या लेकरांना मिळणार आहेत, तर 12 क्रेडिट श्रीमंतांच्या लेकरांना मिळणार आहेत। गरिबांची लेकरं हे जिल्हा परिषदेच्या त्याच नगर परिषदेच्या शाळेत शिकतात आणि ठाकरे आणि यांच्यासारख्या मोठ्यांची लेकरं ही इंग्रजी शाळेत शिकतात। MBBS ला जाण्यासाठी, इंजिनिअरिंगला जाण्यासाठी जागेवर 5 क्रेडिट म्हणजे 5 मार्क कमी पडणार, त्याची भरपाई हे जे ठेकेदारी सारखे आणि ज्या प्रकारे गुंडांसारखी भाषा करतायत ते भरून देणार आहेत का? त्याच्यामुळे माझ्या एकट्याचा जीव महत्वाचा नाही, माझी हत्या झाली तरी चालेल, परंतु भटक्या विमुक्त गरीब, मग ते ब्राह्मण असतील किंवा जे जे कोणी असतील, आदिवासी भाऊ असतील, अनुसूचित जातीचे असतील, त्या गरीब लेकरं जे सरकारी शाळांमध्ये असतात त्यांचे 5 मार्क। सदावर्तेजी, पण तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही मराठीबद्दल गरळ ओकता आणि तुम्हाला धडा शिकवण्याची गरज आहे असं म्हणताय शिवसैनिक। ते जे मास्टर माइंड आहेत ना, त्यांचे उद्धव असतील, राज असतील, ही लोक ना ज्यावेळेस तुम्हाला असेल की एकदा हे माझ्या विरुद्ध नाही, हे सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न आहे की जसं मागच्या वेळेस ते म्हणले होते की संविधान खतरे में, आता भाषा खतरे में, म्हणून गल्लीचं राजकारण निघालेत। आणि त्याचाच एक पार्ट आहे, त्याच प्रोजेक्टचा एक पार्ट आहे की सदावर्तेला कशा प्रकारे भाषेच्या नावावर आपण हे करावं, परंतु मराठी भाषा ही सक्तीची आहे, भाषा सक्तीचीच आहे। तिसरी भाषा लोकांनी स्वीकारलेली आहे हिंदी म्हणून। अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर हे पाहिलं, भाष्य पाहिलं, तर हिंदी ही भाषा जी आहे राष्ट्रीय स्तरावरली एक भाषा असावी असं स्पष्ट मत आहे। त्याच्यामुळं ज्यांना इतिहासच माहित नसतंय ते कधीच इतिहास घडवत नसतात, ते फक्त टोल 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 करू शकतात परंतु न्याय देऊ शकत नसतात। इथं मला गरीबाला, वाडी तागातल्या कष्टकऱ्याला, भटक्या विमुक्ताला, ऊसतोड कामगाराच्या लेकराला 5 मार्काची लढाई आहे। दुसरीकडे त्यांचं विजय उत्सव की विजय मेळावा नावाचं तांडव आहे। एवढं मी या प्रसंगी म्हणेल, पोलिसांनी कारवाई करावी। माझी हत्या झाली तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याचबरोबर जे कोणी ही पिलावळे ते सगळे जिम्मेदार राहतील। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। सदावर्ते मराठीबद्दल गरळ ओकतात असा आरोप शिवसैनिकांचा आहे, पण या आरोपात तथ्य नाही असा पलटवार सदावर्ते यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।